नमस्कार सर्वांना, वेलकम टू माईस किचन. दिवाळी म्हणली की चिवडा येतोच. तर आज आपण बनवणार आहोत दिवाळीचा स्पेशल चिवडा. हा चिवडा कुरकुरीत, चवदार आणि टिकाऊ आहे. तर आपण सगळ्यात पहिले या चिवड्याची सामग्री पाहू. तर आम्ही 2 किलो चिवडा बनवत आहोत. त्यासाठी आम्ही 2 किलो नायलॉनचे पोहे म्हणजे पातळ पोहे घेतले, 200 ग्राम डाळ्या, अर्धा किलो शेंगदाणे, 2 खोबऱ्याच्या वाट्या, 1 वाटी साखर, चवीनुसार मीठ, तेलाची एक पिशवी अर्धीच लागेल, थोडी हळद, 15 ते 20 मिरच्या, तुम्ही तुमच्या हिशोबाने घ्या, कढीपत्त्याची पानं. मी डिस्क्रिप्शनमध्ये तुम्हाला लिस्ट देते, चेक करा. आता सगळ्यात पहिले कढई तापवून घ्या आणि त्यात पोहे टाकून घ्या. पातळ पोहे 1-2 उंजळीभर टाका, म्हणजे तुम्हाला हलवायलाही सोपे पडतील. आता हे पोहे नीट भाजून घ्या, जास्त खाली चिटकून नका देऊ. हे बघा, हे पोहे असे कुरकुरीत झालेले असतात की तुम्ही हातात क्रश केल्या केल्या त्याचा चुरा होतो. हे पोहे सगळे एका टोपल्यात काढून घ्या. त्यानंतर कढईत तेल टाका, ते तेल तापवा आणि त्यात सगळ्यात पहिले खोबऱ्याच्या स्लायसेस टाका. या स्लायसेस लाल होईस्तोवर तळून घ्या. त्यानंतर तुम्ही शेंगदाणे टाका. शेंगदाणेसुद्धा चांगल्या प्रकारे तळून घ्या, त्यानेच शेंगदाण्याला चांगली चव लागते. हे पहा, असे लाल होऊ द्या. त्यानंतर कढीपत्ता टाका. कढीपत्ताही चांगला तळून घ्या. कढीपत्ता तळला हे कसं पाहावं, तर एखादं पान हातात घ्या आणि ते क्रश करून पहा. असा झाला की समजा कढीपत्ता तळला आहे. आता यानंतर तुम्ही थोडं तेल घ्या, ते तापवून घ्या आणि मग त्यात हळद टाका. हळद टाकल्यानंतर डाळ्या टाका आणि डाळ्याही तळून घ्या. डाळ्या चांगल्या अशा रंगाचा होऊ द्या आणि काढून घ्या एका साईडला. डाळ्या झाल्यानंतर तुम्ही मिरची तळायला घ्या. ही मिरची नीट प्रकारे तळून घ्या, काहीच जळू नका देऊ. हे बघा, आपण ज्या ज्या गोष्टी तळल्या आहेत त्या नीट सांभाळून तळा. हवं तर थोडं तेल घ्या, जास्त नको पण कमीही नको, असं तेल घ्या, चांगल्या प्रकारे तळून घ्या. हे बघा, आम्ही जास्त तेल न वापरता एकदम मस्त तळले. आता आपण चिवडा बनवायच्या मेन स्टेपवर येऊ. आता एका कढईत तेल, हळद हे सगळं चांगलं तापवून घ्या. त्यानंतर जे तुम्ही पोहे भाजलेले आहेत ते भाजलेले पोहे ह्या तेलात मिक्स करून घ्या. चांगले मिक्स झाल्यानंतर जे तुम्ही तळलेल्या गोष्टी आहेत ते ह्याच्यात टाका. सोबत चवीनुसार मीठ आणि चवीनुसार साखर घ्या. हे सगळं मिश्रण एकजीव करून घ्या नीट. आम्ही भरपूर केलेलं आहे, तर आम्हाला 3-4 वेळेस कढईत असं मिश्रण करावं लागलं आहे. आम्ही मीठ दरवेळी टाकलं आहे, आम्ही साखर दरवेळी टाकली आहे. तर तुम्हीही अशाच प्रकारे करा. एकाच याच्यात सगळी साखर किंवा सगळं मीठ नका मिक्स करू. आता हे नीट मिक्स झालेलं आहे. आपण आता एकजीव केलेलं मिश्रण टोपलीत टाकावं, ज्यात आम्ही आधीपासून सगळं मिक्स केलेलं आहे. आता त्या टोपलीत आपल्या हातांनी सगळं नीट कालवून घ्या. एखाद्या बाजूला मिरची जास्त राहिली किंवा एखाद्या बाजूला कढीपत्ता जास्त राहिला असं नको व्हायला. सगळीकडे नीट कालवून घ्या. मीठ, मिरची, मसाला सगळं एकसाथ झालं पाहिजे. हा तयार झाला आपला खुसखुशीत, कुरकुरीत आणि चवदार चिवडा. हा चिवडा नक्की तुम्ही एकदा घरी ट्राय करून बघा, तुम्हाला आवडेल. आणि आम्हाला कमेंटमध्ये सांगा तुम्हाला दुसऱ्या कोणत्या रेसिपीज हव्या आहे. प्लीज लाईक, शेअर आणि सबस्क्राईब टू माईस किचन. थँक्यू.